आज सकाळी उठल्यानंतर थोडंसं किचन आवरलं आणि सगळ्यात अगोदर तो पोहे बनवायला घेतले. फिरायला गेल्यानंतर घरभर पसारा पडतो आणि किचन पण तिथून आल्यानंतर आवरायचं मन करत नाही. आपण पण थकलेलं असतो आणि सगळंच थकलेले असतात. तसंच काल रात्री झोपलो होतो. काही जास्त जेवायला वगैरे केलं नव्हतं म्हणून सकाळी सकाळी आज उठून सगळ्यांसाठीच पोहे बनवले होते. मस्त असे पोहे बनवले, त्याच्यावर लिंबू टाकलं आणि सगळ्यांना खायला दिले. मी काय खाल्ले नव्हते कारण धन्यासाठी सुद्धा वेगळे सकाळी सकाळी बनवले होते, मग त्याच्यासोबतच खाऊन घेतले होते. नंतर मुलांना दुसरे बनवले होते. येता येता रात्री आल्यानंतर परत भाजीपाला आणायला देखील गेलो होतो आणि भाजीपाला देखील घेऊन आलो होतो. तर आता भाजी काय करायची म्हणल्यानंतर सगळ्यात अगोदर तर मेथीची भाजी करायला घेतली. भाजीपाला आणल्यानंतर सगळ्यात अगोदर तो पालेभाज्या करून घेते. सगळं सावरून घेतल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा करायला घेतली. घरात घरभर पसारा आवरायला मला जवळजवळ बराच वेळ गेला होता आणि कपडे तर आज बाथरूम भरून पडले होते. फिरायला गेले की कपडे जरा जास्तच पडतात. देवपूजा करून घेतली, बाहेर सगळ्या झाडांना पाणी घालून घेतलं आणि तुळशीची देखील पूजा करून घेतली. आता करायचा होता तो स्वयंपाक. इथं मी शेंगा शिजायला टाकल्या होत्या. मस्त अशा शेंगा शिजल्या होत्या. गावाकडून चांगल्या शेंगाचा भरपूर जास्त वाढणवळा आला होता. तुरीच्या शेंगा बरेच दिवस खाल्ल्या नव्हत्या. आता भाजी करायला घेतली. चांगले 10-15 लसणाच्या पाकळ्या, शेंगदाणे आणि इथे मी मिरची इथे चांगली भाजून घेतली आणि त्याचं असं चांगलं बारीक वाटून घेतलं. आता कोणी कोणी मोकळी भाजी करतं, पण मला मोकळी भाजी काही जास्त आवडत नाही. आम्ही थोडीशी पातळच करतो. ते वाटून झाल्यानंतर इथे मी टमाटा देखील कट केलं. तेलामध्ये जिरे मोहरी टाकली. मेथी निसल्यानंतर अजून थोडी बारीक कट केली ती देखील टाकून घेतली. सोबत टमाटर देखील ॲड केलं होतं आणि मुगाची डाळ काही भिजलेली तीसुद्धा टाकली होती आणि नंतर जे आपण वाटण वाटलं होतं ते याच्यामध्ये ॲड करून घेतलं. चांगलं ग्लासभर पाणी मी याच्यामध्ये ॲड केलं होतं आणि एकदम स्लो गॅसवर टाकून दिलं. आज शिवमला सुट्टी होती, सॅटर्डे असल्यामुळं, पण चांगला मार खाल्ल्याशिवाय ते काही अभ्यासाला बसतच नाही. आता मार खाल्ला होता तर मस्त असा बसला होता. तर तुम्ही बघू शकता इथं भाजी मस्त अशी शिजली होती. छान अशी थोडी गाळ शिजू द्यायची. नमक न चुकता ॲड करायचं, नाही तर टेस्ट येत नाही. सोबत खिचडी देखील केली होती. आता धनी आलेच होते तर चला म्हणलं जेवायला घेऊया. काल चांगलं फिरून आल्यामुळं मुलं चांगलेच थकलेली होती. आज चांगलं 12-1 वाजेपर्यंत सकाळी नाश्ता करून झोपलेले होते म्हणून जेवायला आम्ही दोघंच जण होतो. काल फिरायला गेल्यानंतर कैरी घेतली होती. ती कैरी काही वापस आली होती. कोणत्या सीझनची कैरी होती काही समजलं नाही. घरी आणल्यानंतर ती देखील कट करून घेतली. कैरी मात्र खायला मस्त लागत होती. सोबत खिचडी आणि इथं मेथीची भाजी, सोबत कैरी आणि आपण शिजवलेले शेंगा. मस्त असा आज वेळ झाला होता. शेंगा तर किती पण खावा कमीच वाटतात. आम्ही गावाला असताना खूप जास्त खायचं. चलो बाय.